नमस्कार. तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आता मस्तपैकी लागलेले आहे स्वयंपाकाला. तर काल दुपारी ते पण आलेले आहे आपल्या घरी आणि काल बस ब्लॉग बनवायचा होता पण मग टाइमच नाही भेटला. मग त्याच्यामुळे मग म्हणलं चला आज तरी एखादा छोटासा ब्लॉग बनवू. तर आलेले आहे माहेरवरून आणि ताईचा एन्जॉय कसा झाला ते विचारू आपण ताईला. ताई कसं राहिलं माहेर? पण एकदम भारत काय विचारायची गोष्ट आहे का? हा ना, माहेराला गेल्यानंतर काय विचारायची गोष्ट होती? कसं झालं, किती भारी झालं? हा ना. माहेर म्हणजे मग काय आनंदच राहतो. माहेर मग कोण माहेराची ओढ लावायला राहते का प्रत्येकाला? हा ना, मग तेच ना. आता कसं राहतं, आता माहेराला गेल्यावर आनंद वेगळाच राहतो. तर 2-3 दिवस मस्त आराम केला आणि आता जेवढा आराम केला तेवढा यांना आता आम्ही कामाला लागलेलो आहे. आमचं चालू आहे आता कांदे भरायचं, आहे का नाही? हा, तर तुम्ही घर भरण्याची तारीख ऐकलीच ब्लॉग मध्ये. तर मग त्यासाठी आता लगेच सुरुवात केलेली आपल्या कामाला. तर म्हणजे 5-6 दिवस कांदे भरायचे चाळीतले. तर कांदे भरून झाल्याच्या नंतर मग आपल्याला बाकीच्या कामाला बी लागावं लागल. कसं आहे एवढा मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे म्हणल्यावर सगळ्याची हे करावं लागणार आहे ना. हा, आज लय वार आहे का? लय वार आहे आज. का कलू आणि संध्याकाळचं वातावरण मधीच ढगड येत, मधीच ऊन पडत. असंच चालू आवड पाहिलं किती आभाळ पाहिजे किती. आणि दुपारी पण का मध्येच ऊन पडायचं, मध्येच आभाळ यायचं. हा. शिवच काय झालं? शिव आणि दोघ बसलो आता पोळ्या शिव काय आता आम्हाला लई बोलता यायला लागले. एक शब्द बोल राहिला मस्त असं. शिव दादा, शिव हाय कर सगळ्यांना हाय. बाय बाय. काय भाजी बनवायची मग आज काय भाजी बनवा? काहीतरी बनवा बाई आता, साधी सोपी. साधी सोपी. मग काय आज साधी सोपी भाजी खायची. बाय सगळ्यात मेन लई थकलो आता, म्हणून म्हणलं आता मी पटकन तू धरून घेते. आता तू पाय भाजीचं काय कर काय नाही. ते काय कर, चपात्या भाकरी. मी आता चपात्याच बनवणार आहे. हा, मग काय घरात लय गरम राहिला माहिती का? लय गरम राहिलं. सोनपापडी पाहिजे ट्रॅक्टर वरती जाऊन बसली. इकडे बाय खाली बाय. शिव इकडे सरकले दादा. पाहिजे सोनपापडी ट्रॅक्टर वर बसून हाय करते. शंभू शंभू हाय. त्याला काही घेणं नाही. तू चक्कीच चालू. शंभूचा आवाज काय चाललेला आहे? काय चालू आहे आता? निवांत बसलेलं आहे. निवांत आहे आता. का म्हणा? येतात काय करते आता? हा ना. त्यांना काय स्वयंपाकाला लाविती का? हा, काय आता आम्हाला काय स्वयंपाकाला लाविती का? नव्हे, त्यांचं आवरलं काम आता सगळं. अगं त्यांची एवढ्या किती गडबड चालू होती. तिकडं भोजन ते आणला. आता ते कसा काही तिथं म्हणल्यावर लय फजिती शिव शिव शिव. हा, मग काय लागलं? चल हा, मग काहीतरी भाजीच काहीतरी नियोजन करा पटकन, ऐक नाही. मग काय आबळले आला आता, मग देते भाजी करून काहीतरी. कांदा पण कापून घेतला आणि कांदा टाकलेला आहे बघा परतायला. तर काय भाजी करावं म्हणलं. भाजीची कशी पंचायतच राहते बाजार झाल्याच्या नंतर. म्हणलं मग चला, पप्पांनी बाजारातून शेव आणलेली ती शेव भाजी करायची. मग आता लगेच लागलेले शेव भाजी बनवायला आणि मस्त अशी आपल्याला गिरवीची शेव भाजी बनवायची आहे. एका ताटामध्ये मिरच्या, लसूण, थोडं खोबरं किसून घेतलं, टमाटर कापून घेतलं बघा आणि कोथिंबीर पण. तर आपल्याला लगेच कांदा परतला चांगला लाल चटक मस्त आणि कांदा काढून आपल्या खोबरं टाकून घ्यायचं. खोबऱ्याने कशी भाजी एकदम चवदार लागती आणि टेस्ट पण वाढती भाजीची. तर संध्याकाळच्या वेळेला कसं सगळ्यांच्या शेगड्या चालू झाल्याच्या नंतर मग शेगडी डिम होती आणि आता मी लगेच शेगडीवरची कढई जी का ती घेणार आहे गॅसवरती, म्हणजे मग आपली भाजी पटकन होईल. आवड पण खूपच आलं. टमाटर, मिरच्या, लसूण सगळं टाकून दिलं, कांदा ते परतायला आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपलं सगळं परतून घ्यायचं. एका ताटामध्ये शेंगदाणे पण भाजून घेतले थोडेसे आणि शेंगदाण्याची पूर्ण साल्ट काढायची आपल्याला.
शुभड तिथून शिव घरात आहे. जा. जा. दिवा लावला ना. बघा लसूण मिरची ते चांगलं परतून घेतलं आणि आता आपल्याला गिरवी मसाला परतलेला आहे तो एका ताटामध्ये खाली घेऊन आणि थोडासा गार व्हायला ठेवायचा. कसं आता लई दिवसापासून शेवभाजी बनवलीच नाही आणि आता 1-2 दिवसांना आपल्याला म्हणजे पवनला बी जायचंय. आता शाळा उघडतील 15 जूनला. त्याच्यामुळे मग पवन चाललेलं होतं आज सकाळपासून. मग आम्ही शेवभाजी बनवा म्हणून मग आज शेवभाजीचा बेत आहे आपल्या घरी. शुभा काका चालत आला बाहेरून. काय झालं दादाला? बाहेरून चालत आला तर मस्त आणि भाजी नाही खायची तुला? नाही मम प्यायची का? मम प्यायची ना. छान लागली तुला? छान लागली तो छोटा ग्लास कुठे आहे? छोटा ग्लास कुठे आहे? छोटा ग्लास देऊ कशाला? मम्मीला. आता गरमट पण लई त्याच्यामुळे मग कसं लहान लेकरांना जास्त ताण लागती. बघा पाणी प्यायचं होतं त्याच्यामुळे बाहेरून मध्ये आला तो. आता मी त्याला बाहेर सोडून येणार आहे. हंशू मागच्या ब्लॉगला एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही शिवलेला ब्लाऊज दाखवा म्हणून. आता 2-3 दिवस झाले तेव्हा मी ब्लॅक कलरचं मस्त असं ब्लाऊज शिवलेलं आहे बघा. पाठीमागून मटका गाळा घेतलेला आहे आणि अजून दोरी बसवायची राहिलेली आहे. मग दोरी म्हणलं नंतर तरी टाइमच नाही भेटला. असा मटका गाळा घेतला पाठीमागच्या साईडना. प्रिन्स कटचं शिवला आणि बाई म्हणजे साधीच बाई घेतली पण मग ब्लाऊज बाईला पण लेस लावलेली साईडना आणि पाठीमागच्या गाळ्याला पण लेस लावलेली आहे. आणि ब्लॅक कलरचं ब्लाऊज कसं असतं कोणत्या पण साडीवर घालायला एकदम भारी दिसतं. मग ब्लॅक कलरचं आणि गोल्डन कलरचं 2 शिवलेले आहे. आणि हे बघा एक ब्लॅक कलरचं आणि गोल्डन कलरचं अजून एक आहे. सेम असे दोन्ही पण सेम शिवले. तर आता याला दोरी बसवली का एका दिवशी मी घातल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणच किंवा तुम्हाला लगेच ब्लाऊज म्हणजे बघितल्याबरोबर तुम्हाला कळन